शिराळा गाव म्हणून आहे, तिथं गुतले मोठ्या पुलाला. काही झाडं गुतली, काही ते सोयाबीनचे मोठमोठ्या गंजी असतात त्या गुतल्या आणि पुलाच्या वरून पाणी पडायला लागलं. मग आणि पूल तुटून गेला सगळा. आता जर म्हणले तो तेवढंच होतं का, दाखव. कसं दाखवता येईल? म्हणून थोडं विचार करून शेतकऱ्यांच्या बाबतचे तातडीचे पंचनामे, तातडीची मदत तेवढी मात्र तो विषय खूप महत्वाचा आहे. ते मुख्यमंत्री साहेबाला, शिंदे साहेबाला सांगून, टाइम असला तर अजितदादाला सांगा, त्यांच्याकडे असलं तर सांगा, तुमच्याकडे असलं सांगा. केले हे आपल्या गोंधळात नसतेच वाटतं. हात राखून खेळ असतो त्यांचा. पाऊस आला तर छत्री घी, पाऊस गेल्यावर उघडून ठेवी, असं थोडं त्यांचा वेगळा कारभार आहे वाटतं. कारण त्यांनी आमच्याकडे खूप चांगले चांगले नेते पेरले बिडात. त्याच्यामुळे मी टीका करणार पोरगा नाही. मी जे काम करतो त्याला शबासकी देतो आम्ही, पण त्यांच्यावर बी नाराजी नाही. तर त्यांनी आमच्या डोक्यावर लई काही गोष्टी बसून ठेवल्यात, म्हणून एखाद्या दिवस ते बोलावं लागतं. नंतर ते काय आमचे विरोधक नाही किंवा ते काय आमचे असं तसं काय काल नाही. काल त्यांच्या मंत्री महोदय भरणे साहेबाला सांगितलं, 1 मिनिटात त्यांनी सांगितलं, होय तातडीनं पंचनामे करून आम्ही शेतकऱ्याला सरसकट द्यायचा प्रयत्न करतोय. कौतुकच काय करणार आहोत आम्ही. पण काही